तर मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 15 मेच्या एपिसोडमध्ये ईश्वरी इथे माहेरी आलेली असते. ईश्वरी, नम्रता, शुभू सगळे बसून नाश्ता करत असतात. नाश्ता करत असताना ईश्वरीच्या हातून चमचा खाली पडतो. शुभू तो चमचा उचलायला जातो आणि ईश्वरीचं लक्ष शुभूच्या हातावरच्या जखमेवर जातं. ईश्वरी विचारते, शुभू, तुझ्या हाताला कसली जखम झाली आहे? शुभू घाबरतो. तर नम्रताला आठवतं की हो, आपल्याला आकाशने सांगितलं होतं ज्याने कोणी हल्ला केला आहे त्याच्या हातावर जखम आहे. तर इथे अर्णवचे बाबा दोघंच घरात असतात. अर्णव हॉलमध्ये बसून ऑफिसची कामं करत असतो आणि बाबा चहा ठेवायला जातात. बाबांच्या हातून चहा सांडतो आणि त्यांच्या पायावर पडतो. उकळता चहा सांडल्यामुळे बाबा कळवळायला लागतात. ते मोठमोठ्याने किंचाळत असतात आणि अर्णव त्यांची विचारपूस करतो. अर्णवला बाबांची काळजी वाटते. तर इथे ईश्वरी आपल्या आईला बाजूला घेते आणि म्हणते, आई, आता खरं काय झाले ना हे जाणून घ्यायलाच पाहिजे. मला वाटतं की हीच खरी वेळ आहे. आता तुमच्या दोघांना निर्दोष सिद्ध करावंच लागेल. ईश्वरीची आई विचारते, नेमकं तुझ्या डोक्यात काय आहे? ईश्वरी म्हणते, आई, तुम्ही दोघांनी एकमेकांना भेटायला हवं. जे काही झालं होतं ना त्याबद्दल बोलायला हवं, तरच काहीतरी मार्ग निघेल. आता ईश्वरी आई आणि रमाकांत यांची भेट कशी घडवून आणते आणि भेट झाल्यानंतर या सगळ्यामागे वल्लरीचा हात आहे हे कसं समजतंय ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की अर्णवच्या घरी सगळे नाश्ता करत असतात. आकाशने मित्राकडून नाश्ता आणलेला असतो. सगळे छान नाश्ता करत असताना अविनाश रमाकांतला म्हणतो, भाऊजी, तुम्ही पण नाश्ता घ्या ना. वल्लरी अविनाशला तो नाश्ता देऊ देत नाही. त्याच्या हातातून डिश ओढून घेते आणि चिडचिड करते. रमाकांत या घरामध्ये नको आहे हे सांगत असते. ईश्वरी म्हणते, मामी, अहो, ते या घरचे भाग आहेत, त्यामुळे त्यांच्याशी नीटच बोलायचं, हे असलं बोलायचं नाही. ही किटकिट चिडचिड ऐकून रमाकांत वैतागतो आणि तो म्हणतो, माझा उपवास आहे. रमाकांत आत निघून जातो. ईश्वरीला माहिती असतं की वल्लरीच्या कटकिटीमुळे रमाकांत आतमध्ये गेला आहे. ईश्वरी अर्णवच्या वडिलांसाठी नाश्ता घेऊन आतमध्ये येते. त्यांना नाश्ता देते आणि त्यांना विचारते की त्या दिवशी माझ्या आईसोबत हॉटेलमध्ये तुम्ही होतात, ते फोटो व्हायरल झाले, पण तेव्हा नेमकं काय झालं होतं तुम्हाला आठवतं आहे का? अर्णवचे बाबा त्या दिवशी काय काय झालं हे ईश्वरीला सगळं सांगत असतात आणि ते सगळं आठवून त्यांचं डोकं दुखायला लागतं. ते मोठमोठ्याने ओरडायला लागतात, किंचाळत असतात. त्यांच्या डोक्याची ठणक खूप वाढलेली असते. त्यांचा आवाज ऐकून घरातले सगळे धावत तिथे येतात. अर्णव आपुलकीने विचारपूस करतो आणि त्यांच्यासाठी डॉक्टर बोलवायला सांगतो. तर इथे राकेश ऑफिससाठी निघालेला असतो. तो कारमध्ये बसून आपल्या बँगलोरच्या बायकोसोबत बोलत असतो. त्याचं लक्ष गाडीकडे नसतं, फोनकडे असतं आणि त्यामुळे समोरून एक मुलगी जात असते. राकेश तिला धडकतो. त्या मुलीचा ॲक्सिडेंट होतो. राकेश गाडीतून खाली उतरतो आणि त्या मुलीची मदत म्हणून तिला जिथे कुठे सोडायचं आहे तिला त्याच ठिकाणी सोडायला होकार देतो. तो तिला गाडीत बसवतो. गाडीत बसलेल्या असताना दोघांच्या छान गप्पा वगैरे होतात आणि राकेशला कळतं की ती या मुलीला इंटरव्ह्यूसाठी सात्विक फॅशनमध्ये जायचं आहे आणि राकेशचे असिस्टंट म्हणून त्याच मुलीला नेमणार असतात. राकेश त्या मुलीचा इंटरव्ह्यू घेतो, तिला खूप प्रश्न विचारतो आणि गाडीतच तिला नोकरी मिळाली हे सांगतो. ती मुलगी खूप खुश होते, थँक्यू म्हणते आणि उतरते. राकेश इथे आनंदी झालेला असतो. त्याला जे हवं आहे ते मिळालेलं असतं. म्हणजे आता अजून एक मुलगी आणि अजून एक प्रकरण. तर इथे वल्लरी त्या माणसाकडून निगेटिव्ह आणण्यासाठी बाहेर पडते. ईश्वरी माहेरी गेलेली असते आणि मामा आजी हे दवाखान्यात जातात. घरात फक्त अर्णव आणि अर्णवचे बाबा असतात. आकाशलाही ऑफिसला जायचं असतं. आकाश निघताना अर्णवला सांगतो की अर्णव, घरामध्ये तुम्ही दोघंच आहात, मी सल्ला देतो, जरा नीट वाग आणि बाबांसोबतचं नातं चांगलं कर. अर्णव त्याला जायला सांगतो. घरामध्ये ते दोघंच असतात आणि अर्णव बाबांच्या काळजीने हॉलमध्येच बसून असतो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.